पनवेल महानगरपालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या दुहेरी मालमत्ता कराच्या विरोधात परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते महादेव वाघमारे यांचे 11 मार्चपासून पनवेल महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू आहे। दुहेरी मालमत्ता कराविरोधात पनवेलकरांमध्ये मोठा रोष आहे। यामुळेच विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, रहिवासी सोसायटी यांचा महादेव वाघमारे यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे। 1 डिसेंबर 2022 पासून मालमत्ता कर आकारणी करण्यात यावी व नव्याने पनवेलकरांना बिल पाठवण्यात यावी, तसेच 2016 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत वसूल केलेली रक्कम व्याजासह परत देण्यात यावी, जप्तीच्या नोटीस रद्द करण्यात याव्या ही प्रमुख मागणी उपोषणकर्ते महादेव वाघमारे यांनी प्रशासनासमोर ठेवली आहे। उपोषणाला भरपूर लोकांकडून पाठिंबा आलेला आहे। प्रहार जनशक्ती पक्ष, आमदार बच्चू कडू यांचा पक्ष, वंचित बहुजन आघाडी, बऱ्याच सोसायट्यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे। बऱ्याच सामाजिक सांस्कृतिक मंडळांनी देखील पाठिंबा दिलेला आहे। उपोषणाला जनतेकडून, व्यापाऱ्याकडून मोठा पाठिंबा मिळत आहे आणि पनवेल महानगरपालिकेने याची लवकरात लवकर दखल घ्यावी। ज्या काही आपल्या 5 मागण्या आहेत त्या 5 मागण्या पनवेल महानगरपालिका आणि सिडको यांच्यामध्ये 10 मार्च 2023 रोजी झालेल्या हस्तांतराच्या करारानुसार आहेत आणि त्या करारामध्ये सिडकोने त्यांचं सेवा शुल्क 1 नोव्हेंबर 2022ला बंद केलेलं आहे आणि 1 डिसेंबर 2022 पासून त्यांनी पनवेल महापालिकेला सर्व पायाभूत सोयीसुविधा सुपूर्द केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर पनवेल महापालिकेने मालमत्ता कर आकारणी करावी ही आमची मागणी आहे। आणि 2016 ते 2022 डिसेंबर 2022 ह्या कालावधीचा पनवेल महापालिकेने जो मालमत्ता कर वसूल केलेला आहे तो व्याजासहित मालमत्ता कर धारकांना परत करावा आणि त्यांनी 1 डिसेंबर 2022 पासून मालमत्ता कर आकारणी सुरू करावी आणि त्यांनी नव्याने बिले पाठवावीत। त्यांनी शास्ती दंड बंद करावा आणि जो 2016 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये त्यांनी जो शास्ती दंड आकारलेला आहे तोही व्याजासहित परत करावा। अशा मागण्यासाठी आम्ही पनवेल महापालिकेच्या समोर उपोषणाला माझे पदाधिकारी अनिकेत भंडारे आणि गोपीचंद खरात बसलेलो आहोत आमरण उपोषणासाठी आणि जोपर्यंत ह्या मागण्या आमच्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आमचं उपोषण चालूच राहील। ये जो डबल टैक्सेशन है इसका हमारा भी विरोध है और श्री महादेव जी वाघमारे के जो भी मांग इन्होंने रखी है हम उनके समर्थन में तन मन धन से सहयोगी है और यही मांगे, इनकी जो मांगे हैं उनके हिसाब से हम इनका पूरा साथ देंगे और ये जो डबल टैक्सेशन प्रणाली जो महानगरपालिका ने चलाई हुई है उसके हम खिलाफ है। महादेवजी वाघमारे यांच्यासोबत खरात आणि भंडारी साहेब उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्यासोबत आमचा पास्को सोसायटीचा ग्रुप आणि कळंबोली स्टील मार्केटमधील सर्व व्यापारी यांच्या परिवर्तन सामाजिक संस्थेला आणि महादेवजी वाघमारे यांना पूर्ण पाठिंबा आम्ही दिलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।